माझे ते नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, राज्याचे महसूल मंत्री आहेत, माझे ते नेते आहेत. ते जे म्हणाले त्याप्रमाणे कुठल्याही बाबतीत अडथळा आम्ही आणणार नाही. त्यांना एकंदरीत जो तपास चालला आहे, सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर दररोज येत आहेत, अपडेट होत आहेत, तुम्ही समाधानी तपासावर का? 100% समाधानी आहे. फार यंत्रणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अक्षरशः स्पीडअप म्हणजे 150, 200, 250चं स्पीड जे म्हणता आपण तेवढ्या स्पीडने लावलेली आहे. आणि मी अगोदरच म्हणलंय की बकरी की माँ कब तक दुआ मागेगी. दुआ फार दिवस चालत नसली, दुआ अर्ध्यातच सुटणार आहे. आणि मला असं वाटतं आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्याने दिसतंय. जर व्हावं का नाही, व्हावं का नाही, व्हावं का नाही, असं काहीतरी चाललं. मला माहिती आपण म्हणताय की या प्रकरणापासून लक्ष विचलित होणं असं कोणीही बोलू नये किंवा विषय डायव्हर्ट करत नाही. तुम्ही करत नाही. आपल्या पक्षातले सगळेच नेते जे आहेत ते तुमच्यावरती बोलतायत, ते तुम्हाला माझ्यावरती कोणीही नेते बोललेले नाहीत. तुम्ही जे आहेत ते फोकस, माय फोकस, संतोष देशमुख, बीड जिल्ह्यातला अतिभयान चाललेला भ्रष्टाचार, वाळूवाले बंद झाले, आता राखेवाले सुद्धा बंद झाले. दाऊदपूर नावाचं गाव आहे, दाऊदपूर, इथं दीपक मुंडे, अजय मुंडे हे चुलत भाऊ आहेत. स्वतः कोणाचे चुलत भाऊ आहेत तेवढं तुम्ही तपासून घ्या. सायस मुंडे, गणेश मुंडे, समाधान बिडकर, मुन्ना जयस्वाल, दत्ता कराड, हे सगळी मंडळी हे दाऊदपूर आणि त्या परिसरामध्ये हजारो टिप्पर दररोज इथून उपसा त्या ठिकाणी करतात बरं का, मोठ्या प्रमाणामध्ये. आणि एक नाही दोन नाही बरं का, एक नाही दोन नाही तर तिथं हजारो टिप्पर हे रात्रीच्या अशा पद्धतीने दिसत असेल तर मी तुम्हाला देतोय. 150 गुंड घेऊन कोण लोक येतात यांचे लोकेशन तपासा बरं का. हे देणार आहे SP साहेबांना. गुंड येणार 150, 4 अधिकारी असते ड्युटीवरती. आणि इथले परळीचे पोलीसवाले आजपर्यंत गुन्हा सुद्धा दाखल करून घेत नव्हते. जेव्हापासून या प्रकरणाच्या विरोधात मी बोलायला लागलो तर पहिला गुन्हा दाखल झालाय. अहो, परळी शहरातल्या शेजारचे जे गाव आहे वडगाव, ढोक, काय जे गाव आहे, वडगाव नावाचे गाव, त्या गावामध्ये म्हणजे आपण हरळ सुद्धा उगत नाही यांच्या प्रतापामुळं. आणि तुम्ही माझ्याकडे एवढे बोंब जे समोर ठेवलेत ना, एकदा 2 गावांना भेट देऊन या. एक ते वडगाव, ते दाऊदपूर आणि ते थर्मल. आणि परळी शहरामध्ये श्वसनाचे आणि त्वचेचे आजार किती लोकांना झालेत. लहान लहान वयातल्या पोरांना सुद्धा दमा लागायला लागला. कशामुळं? कारण हे उघडी नागडी ती राख घेऊन जातात. कितीतरी धुराळा उडतो तरी त्याचा कधी विचार केला नाही. आणि माझी विनंती आहे, राज्याचं पर्यावरण खातं आता आमच्याच जिल्ह्याकडे आलंय असं मला माहिती आहे. आमच्याच जिल्ह्याकडे म्हणतो ना, तर पर्यावरण खात्याने थोडीशी वक्र नसली तरी सरळ तरी दृष्टी तिकडं फिरवावी. 600 पैकी 300 इटभाट्या जरी एकट्या शिरसाळ्यात बोगस असतील आणि सरकारच्या जमिनीवर असतील तर त्याला पाबंद केलं पाहिजे. अशा प्रकारचं सुद्धा पत्र कलेक्टरांना दिलंय. आणि मोजणी करावी. आणि जे आणतात ना, डॉक्टर मुंडेंचं नाव घेतलं तर मुंडेंचा भाऊ उभा केला. ते ज्यांचं नाव ज्या मुंडेंचं घेतलं ते मुंडे पुढे आणत नाहीत. दुबेंना दबावानं आणतायत ते. दुबे फॅमिली मला बी माहिती आहे बरं का. अहो, सोमनाथ आप्पा हलगे त्यांचे वडील बरं का, त्यांचे वडील आणि ह्यांनी गोपीनाथरावजींना मदत केली. त्या दुबे हे जे विकासराव दुबे हे मुंडे साहेबांचे फार जवळचे माणसं आहेत. यांच्यावरती काय पाळी आली तर त्यांचा नातू उचलून न्याल्याच्या नंतर आरोपी दाखवला जातो एक आणि फिरवती दिली जाते दुसऱ्याला. 15 लाख का 25 लाखात मिटवलंय. सुधीर भाऊ मुनगंटीवारांना विचारा, त्यांचे नातेवाईक.
आणि इथं योगेश म्हणून एक पोरगा आहे त्यांचा नातेवाईक, त्याला विचारा बीड मधला, त्याचा फोन नंबर देतो. मात्र अनेक वर्ष सीआयडीने 2 महिलांवर मानकर काल एक महिला केसमध्ये हा त्यांचा तपास ऐका, तपासाचा भाग आहे. सीआयडीने कोणाला तपासाला बोलवावं, कोणाला नाही बोलवायला, मी काय म्हणजे वरचा हे आहे काय कोणी ब्रह्मदेव वगैरे, तसं नाही. त्यांच्या पद्धतीने सीआयडी तपास करेल. बीड जिल्ह्याचे पोलीस आणि IG लेवलचे अधिकारी असल्यामुळं या तपासामध्ये मला वाटतं महाराष्ट्रातल्या कोणत्याही पोलिसांची गरज पडली तरी आदेशित करून ते त्यांना बरोबर घेऊ शकतात आणि त्यांना एनी टाइम पाहिजे तिथं अटक करू शकतात. 2 जे मोबाईल सापडले त्याबाबत एक वेगळा संशय व्यक्त केला जातो. त्यावेळेस त्या स्थानिक पोलिसांनी जे जमा केलेले होते, जप्त केले होते, त्यातला डेटा सुद्धा गायब होऊ शकतो किंवा डिलीट केला जाऊ शकतो असंही. डिलीट केला, गायब केला तरी संबंधित कंपनीला मागचा सगळा डेटा ओपन करता येतो. ते जरी कोणी आका आणि त्यांचे सहकारी जर हे उद्योग करायला गेले तरी त्याचा काही फायदा नाही. जो डाटा आहे तो डम डाटा त्या ठिकाणी मिळतो म्हणजे मिळतो, सगळीकडे मिळतो. 16 कॉल केलेले बड्या नेत्याला नाही, मला त्या हत्याच्या 4 तासामध्ये हे बड्या नेत्याचं मी सांगतो ना, बडा नेता कोण हे मला माहीत नाही, परंतु यातले आका 101% कदाचित लाईव्ह जे दाखवलं गेलंय, मी पहिल्यापासून म्हणतोय, अंजलीताई आत्ता म्हणायला लागल्या, मी अगोदरपासून म्हणतोय की संतोष देशमुखांना झालेली जी मारहाण आहे क्रूरतेची, त्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे. दुसरा कोणाला तरी दाखवला, ज्याला दाखवला असेल तो 302चा आरोपी झालाच आणि तुमच्यावरती खंडणीचाच आरोप आहे ना फक्त. मग तुम्ही अटक व्हायला का घाबरताय? याचा अर्थ 100% सरळ आहे की तुम्ही संतोष देशमुखच्या खुनामध्ये सरळ आरोपी आहात. फक्त देवाच्या कृपेला किंवा मी प्रार्थना करतो आकाच्या आका त्यात सापडू नये. त्यांनी जरा आणि मला वाटतं ते नाही सापडणार. मी आज तरी त्यांच्यावर आरोप करणार नाही, पण आकावर मात्र निश्चितपणे करणार आहे. कारण आकांना फोन घेऊन कुणाला कोणत्या भाषेत बोलायचं, त्यांची स्टाईल वगैरे सगळं माहिती आहे मला. आणि हे मला वाटतं फेसबुक, व्हॉट्सअपवर त्यांची स्टाईल जरा जास्तच बदलत नाही, पण ते आता बोलताना तुम्ही म्हणाले की आकाचे ते नाही सापडणार असं म्हणाले, ते काही कळालंच नाही. एक ऐका, मी कोणावरती आतापर्यंत फक्त आका म्हणत होतो. ज्या अर्थी त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा आहे हा त्या कंपनीनं दाखल केलेला आहे. कंपनीनं कशाचा गुन्हा? त्यांच्यावरती 2 कोटी खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या कंपनी. असाच प्रकार ओटो कंपनीचे बंडगर नावाचे अधिकारी सेम असाच प्रकार झालेला आहे यापूर्वी. त्याची तारीख वेळ